छत्रपती संभाजीनगर शहराची प्रतीक्षा आता संपलीये। अनेक दिवसांपासून तिकीट कोणाला मिळणार हे दावे प्रतिदावे चालू होते। शेवटी आज सकाळी चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने दावे प्रतिदावे कुठेतरी संपल्याचं स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरे गटाकडून अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये रस्सीखेच चालू होती, ती आज चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यामुळे संपली असं म्हणायला हरकत नाहीये। आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाचे 17 उमेदवार जाहीर केले। प्रामुख्याने संभाजीनगर या जिल्ह्याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं होतं। मात्र संजय राऊत यांनी सकाळीच आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार जाहीर केल्याने त्यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत खैरे यांची संभाजीनगर जिल्ह्याची उमेदवारी घोषित केली गेली आहे। छत्रपती संभाजीनगरची जी वेटिंग होती ते आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोणाला तिकीट भेटणार ही जी काही आपल्याला जी प्रतीक्षा होती, आज ती प्रतीक्षा कुठेतरी थांबलेली दिसत आहे। चंद्रकांत खैरे यांना अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। माझ्यासोबत चंद्रकांत खैरे साहेब आहेत, आपण त्यांना त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेतात। सर, मला सांगा, आज उमेदवारी जाहीर झाली, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया अशी की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज संभाजीनगरच्या सर्व जनतेचा आवाज त्यांनी ऐकला, सर्व पदाधिकाऱ्यांचा आवाज ऐकला आणि मला तिकीट दिला। संजय राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, वहिनी साहेब असतील किंवा मग बाकी अजून आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, माझ्याबरोबरचे सर्व नेते असतील, या सर्व नेत्यांच्यामुळे त्या ठिकाणी आज मला तिकीट या ठिकाणी जाहीर झालं, जबाबदारी टाकण्यात आली आणि मी जबाबदारी यशस्वीपणे पार पडणार आहे। संभाजीनगरच्या जनतेचा खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मला तर सर्व म्हणजे आज मुस्लिम समाजातील अनेक लोकांनी त्या ठिकाणी रोजे करताना उपवास केला। तेच नाही तर त्या ठिकाणी अजून अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते, अनेक सर्व आता आज वंचित पण आल्यामुळे काही नाही। शरद पवार साहेबांनी तर त्या ठिकाणी मजबूतीने उद्धव साहेबांना साथ दिली, काँग्रेसने साथ दिली आणि किती टीका झाली तरी उद्धव साहेबांनी पूर्णपणे यशस्वीपणे महाविकास आघाडी करून दाखवली, हे सगळं झालं। पण मी या ठिकाणी सांगेल की आज सर्व धर्मीय लोक मला मानतात, सर्व धर्मीय लोक मानतात आणि म्हणून मला त्या ठिकाणी हा विश्वास खूप यशस्वीपणे वाटतो। कुठेतरी एकनिष्ठेचं फळ जे ठाकरे घराण्याची तुमच्या प्रती जे एकनिष्ठ आहे, जे प्रामाणिकपणा आहे, त्याचं प्रतिफळ तर मला भेटलं आहे। हो, येस, मी एकदम प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, कधी फुटलो नाही, म्हणून आज तेवढं त्याचं हे यश आहे। सर, मला सांगा, एकीकडं दानवे साहेब आणि तुमच्यामध्ये जी स्पर्धा होती, आम्ही आता सगळे एक आहोत आणि एकत्रपणे काम करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिकीट मिळवण्यापर्यंत स्पर्धा असते, बाकी नाही। तुम्ही पहिल्यांदा बरोबर कबूल केलेलं आहे की ही स्पर्धा फक्त तिकीट मिळवेपर्यंतच असते। एकदा तिकीट कन्फर्म झाले का त्यानंतर स्पर्धा नसते, जे उमेदवार डिक्लेअर होईल त्याचे सगळं आपल्याला प्रचार करावा लागतो। हो, अगदी बरोबर आहे। सर, विजयचं तुमचं काय गणित असेल? नाही, विजयाचं गणित म्हणजे खूप सेवा करायची लोकांची आणि जो विश्वास 5 वर्ष लोकांनी दाखवला माझ्यावर की काय हरकत नाही, आम्ही आता पस्तावलो, त्याच्यापेक्षा डबल टिबल काम करावं लागेल आणि ते काम करून दाखवणार। आपण जर पाहिलं तर त्यांनी खैरे साहेबांनी सांगितलं की विजयाचं प्रतीक हे की जे काम केले त्याच्या 5 पट आपल्याला अधिक काम करायचं आहे आणि हा विजय संपादित करायचा आहे। मी संजय आहे, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर।